In our education system, there is a highest degree that is an PhD. PhD is basically a doctorate of philosophy or doctor in a philosophy. This degree is a totally research oriented. It means in PG आणि UG मध्ये आपण शिकत असतो, लर्निंग प्रोसेस. बट PhD मध्ये रिसर्च करायचा असतो, ॲक्च्युअल वर्क करायचं असतं. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन अदर डिग्रीज अँड अ हायर PhD डिग्री. इफ यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन इन अ PhD, तर त्यासाठी यू हॅव टू ऑलरेडी क्लिअर काही एक्झाम्स, जस्ट लाईक नेट, सेट, गेट, स्लेट किंवा मग त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची पेट. ह्या एंट्रन्स ह्या ज्या एवढ्या एक्झाम आहेत त्या क्लिअर कराव्या लागतात. ऑर इफ यू हॅव अ MPhil, काही स्ट्रीम्समध्ये MPhil हा पण ऑप्शन आहे. तो जर असेल तर तुम्ही तिथूनही PhDसाठी ॲडमिशन घेऊ शकता. कॉलेजवर असिस्टंट प्रोफेसर लागण्यासाठी एक एज्युकेशनल क्रायटेरिया म्हणून PhD डिग्रीला ग्राह्य धरलं जातं. सो इट इज नेसेसरी. तर मग ते करण्यासाठीच बरेच जण ह्या PhDकडे वळतात. तर PhDला ॲडमिशन घेतल्याच्यानंतर, रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर सर्वात पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे टॉपिक, रिसर्च टॉपिक. बऱ्याच जणांना तो रिसर्च टॉपिक सापडण्यासाठी बरंचसं कन्फ्युजन असतं. तर तो कसा सापडेल हे पाहण्यासाठी आपण काही पॉईंट्सवर चर्चा करूयात. कारण ते जर एकदा ध्यानात ठेवले तर योग्य टॉपिक सापडण्यासाठी मदत होईल आणि रिसर्च वर्क चांगल्या पद्धतीने करता येईल. चला तर बघूयात. रिसर्च टॉपिक पाहण्यासाठी ध्यानात ठेवण्यासारखे काही महत्त्वाचे पॉईंट्स. फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज इंटरेस्ट. व्हॉट इज युअर इंटरेस्ट इन अ पर्टिक्युलर एरिया. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण रिसर्च किंवा ते तुमचं जे काही काम असेल ते निवडण्यासाठी तुमची आवड खूप महत्त्वाची. जर तुमची आवड असेल तरच तुम्ही ते मन लावून काम करू शकता आणि इझिली त्याला निर्णयापर्यंत पोहोचवू शकता. जर टॉपिक तुमच्या मनासारखा असेल तर तुम्ही अजूनही मन लावून आणि चांगल्या पद्धतीने ते काम करू शकता. म्हणून इंटरेस्ट इज मस्ट इन द पर्टिक्युलर फील्ड. सो गिव्ह अ फर्स्ट प्रायोरिटी टू युअर इंटरेस्ट. Then second, that is your understanding about that particular topic. जर तुम्हाला तो टॉपिक समजत असेल तरच तुम्ही त्यामध्ये योग्य काम करू शकता. जर तुम्हाला एखादा अवघड किंवा मग तुमच्याशी रिलेट नसणारा टॉपिक जर असेल तर तुम्हाला खूप अवघड जाईल त्या विषयामध्ये काम करणं. सो कधीही जर तुम्हाला जमत असेल तरच तो टॉपिक घ्या. कारण रिसर्चमध्ये बऱ्याचशा मेथड्स असतात ज्या काही जणांना जमत नाहीत, पण त्या कराव्याच लागतात. मग अशा वेळेस तुम्हाला एक पर्याय आहे. त्या मेथड शिकूनच घ्याव्या लागतील आणि त्या शिकल्याच्यानंतर तुम्ही कोणताही टॉपिक घेतला तर तो तुम्ही पूर्ण करू शकता. फक्त इथे थोडासा वेळ तुम्हाला ते शिकण्यासाठी द्यावा लागेल. देन यू हॅव टू गिव्ह अ प्रायोरिटी टू द स्कोप. जो काही तुमचा रिसर्च टॉपिक असेल तर त्या रिसर्च टॉपिकला सध्या काय स्कोप आहे आणि फ्युचरमध्ये काय स्कोप येणार आहे ह्याची एकदा पडताळणी करून घ्यायची आणि नंतरच टॉपिक सिलेक्ट करायचा. कारण बऱ्याच वेळेस PhD झाल्याच्या नंतर पण लवकर जॉब लागत नाही. का तर त्या फील्डमध्ये जास्तीत जास्त PhD कंप्लीट झालेले असतात. बट ॲक्च्युली तुमचा टॉपिक जर चांगला असेल तर तुम्ही त्या बेसिसवर दुसरीकडे पण जाऊ शकता किंवा दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज पण तुम्हाला येऊ शकतात. म्हणून कधीही
त्या टॉपिकच्या फ्युचरबद्दल विचार करूनच तो टॉपिक सिलेक्ट करा. Economical support is also important, because when we consider a PhD, then there will be a research, and whenever there is a research, then there will be a need of money. So the economical support is a must important. आणि विशेषतः सायन्समध्ये एक्सपेरिमेंटसाठी सर्वात जास्त गरज असते इकॉनॉमिकल सपोर्टची. तर तोही विचार करायचा आणि त्यानंतर टॉपिक सिलेक्ट करते वेळेस हे ध्यानात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला अजून बेटर आयडिया येईल टॉपिक सिलेक्शनची. बट डोंट वरी, गव्हर्मेंट इज प्रोव्हाइड सो मेनी फेलोशिप्स. तर मग ह्या बऱ्याचशा फेलोशिपमुळे हे PhD करण्यासाठी थोडं सोयीस्कर होतं आणि बऱ्याच जणांना बऱ्याच रिझर्वेशननुसार पण फेलोशिप भेटतात. तर रजिस्ट्रेशनच्या नंतर त्याकडे एकदा लक्ष द्यायचं आणि त्याच्यामध्ये बसेल का असा टॉपिक सर्च करायचा. जर नसेल तसं, तर टॉपिक एकदम साधारण घेतलेलाच बरा, जर फेलोशिप नसेल भेटत तर. बिकॉज खूप सारा खर्च पण वाढेल जर तुम्ही तसा टॉपिक घेतलेला असेल तर, आणि मग तिथे थोडीशी परेशानी होईल. तर मग त्यामुळे एकदा थोडासा विचार करायचा आणि नंतरच टॉपिकला सुरुवात करायची. Then you have to consider the availability of resources regarding your research work. तुमच्या PhDच्या कामासाठी जे काही लागणारं इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा केमिकल्स असतील किंवा त्या लॅबोरेटरीमध्ये जे काही तुमचे इक्विपमेंट्स असतील ते आहेत का, हे कन्सिडर करणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण स्पेशली सायन्समध्ये जास्तीत जास्त इक्विपमेंट्स हे गरजेचे असतात. आर्ट साईडला तेवढं गरज नाही पडत त्यांची. बरंचसं काम त्यांचं फील्डवर्कवर असतं. बट सायन्समध्ये तुम्हाला ह्या कामाची गरज लागते. सो ते तुमच्याकडे मशीन्स आहेत का, किंवा ते केमिकल्स अवेलेबल होतात का? तर ते होत असतील तरच तशी लॅब जॉईन करा, आणि जर नसेल होत तर त्याबद्दल कुठे आहे का रिसोर्स, तर तोही शोधा. तर ते अजून तुमच्यासाठी उपयोगाचं ठरेल. नाहीतर ते जर नाही भेटलं तर तुमचं काम जास्त लांबू शकतं. सो इट्स ऑल्सो इम्पॉर्टंट. Then the last but not least, that is time. So time is most important to accomplish your PhD. PhD कंप्लीट करण्यासाठी टाईम हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही रेग्युलर करत असाल तर 3 वर्ष, आणि अनरेग्युलरमध्ये असेल तर 5 वर्ष हा क्रायटेरिया ठेवलेला आहे UGCने. बट ॲक्च्युली तुमचं त्या योग्य वेळेमध्ये PhD कंप्लीट होणं किंवा रिसर्च वर्क कंप्लीट होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर नसेल होत तर त्याचा इफेक्ट तुमच्या समोरच्या करिअरवर पडतो. हे सोडूनही अजून बरेचसे पॉईंट आहेत जे ठरवतात की तुमचा टॉपिक कसा असला पाहिजे. बट ॲक्च्युली खूप प्रमाणामध्ये तुमच्या गाईडच्या जे काही एक्सपर्ट असतील ते कोणत्या विषयामध्ये, स्पेशलायझेशनमध्ये, त्याच्यावर पण डिपेंड करतं की तुम्ही कसा टॉपिक घेसाल. आणि जर कोऑपरेटिव्ह असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या योग्य याच्यानुसारच घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे पॉईंट्स कन्सिडर करून चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा रिसर्च टॉपिक तो सर्च करू शकता आणि चांगल्या पद्धतीने त्यामध्ये काम करू शकता. बट ॲक्च्युली अकॉर्डिंग टू मी, मला असं वाटतं की PhDचा टॉपिक हा विचार करून घ्यावा की आपण तर PhD एकदाच करणार आहोत. तर ते काम असं असलं पाहिजे की ज्यामुळे कमीत कमी सोसायटीला थोडा तरी त्याचा फायदा झाला पाहिजे. तरच त्या PhDचं सार्थक. नाहीतर PhD बरेच जण करतात आणि जॉबही मिळवतात. बट आपल्याला जेन्युइन वाटेल तसा टॉपिक निवडायचा.